चर्चा सुरू असतानाच राहुल गांधी झोपलेले पाहायला मिळाले। लोकसभेमध्ये ही चर्चा सुरू होती। या महागाईवरून काँग्रेस पक्षाने सरकार सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणं अपेक्षित होतं, आक्रमक राहणं अपेक्षित असतं, सावध असणं अपेक्षित असतं। मात्र अशा वेळी राहुल गांधी हे चक्क झोपलेले आपल्याला पाहायला दिसतायत। लोकसभेत हे पाहायला मिळालं। आपण याबाबत बोलूया। आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुनील चावके आहेत आपल्याबरोबर। सुनीलजी, राहुल गांधींकडून अशा प्रकारचं वर्तन अपेक्षित नव्हतं, काय वाटतं? मला वाटतं याकडे थोडंसं वेगळ्या दृष्टीने पाहणं आवश्यक आहे, कारण सध्या वर्ल्ड कप फुटबॉलचा मोसम सुरू आहे आणि कालची जी ब्राझील आणि जर्मनीची मॅच झाली ती रात्री 1:30 नंतर, पहाटे 1:30 नंतर झाली। तर कदाचित आज सकाळी जेव्हा राहुल गांधी लोकसभेत आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक मोठा हँगओव्हर असल्यासारखं किंवा म्हणजे झोपेतून उठून झोप नीट झालेली नाही असंच त्यांच्या चेहऱ्यावर सगळं तणाव दिसत होता आणि एक टेन्शन दिसत होतं। ते नीट लक्ष केंद्रित करू शकत नव्हते आणि तशाही परिस्थितीत ते बसलेले होते। दुपारच्या नंतर कदाचित त्यांना ती डुलकी अनावर झाली असावी, कारण त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे कालच्या रात्रीचं जागरण एका प्रकारे साफ झळकत होतं। तर आपण त्यांना ह्या म्हणजे बेनिफिट ऑफ डाऊट देणं आवश्यक आहे, कारण सध्या फुटबॉलचा मोसम सुरू आहे। तरी देखील त्यांनी हे सगळं व्यवधान सांभाळून लोकसभेत जेव्हा ते बसतात त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टींचा हे ठेवून, भान ठेवून त्यांनी सतर्क राहणं आवश्यक आहे आणि अपेक्षितही आहे। आणि त्यांनी त्यांच्या पक्षाने ज्या पद्धतीची आता लोकसभेच्या निवडणुकीत कामगिरी झालेली त्या पार्श्वभूमीवर त्यांनी अधिक आक्रमक आणि सजग राहणं त्यांच्याकडून अपेक्षित आहे। पण नक्कीच आक्रमक राहणं, सतर्क राहणं अपेक्षित आहे। मात्र राहुल गांधींकडून तसं वर्तन झालेलं दिसलं नाही। कालच्या फुटबॉलच्या मॅचचा हँगओव्हर म्हणा किंवा आणखीन कोणतंही रिझन असेल, मात्र तरी देखील राहुल गांधी ज्यांच्याकडे काँग्रेस भविष्य म्हणून पाहते त्यांच्याकडून असं वर्तन अपेक्षित नाही। धन्यवाद सुनीलजी, झी24 तासशी बोलल्याबद्दल। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।